नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी राज्य या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जो काही आपलं हरभरा पीक आहे त्यामध्ये जी काही विल्टिंगची समस्या शेतकऱ्यांना येत आहे. बरेचशा शेतकरी मित्रांचे मॅसेज अथवा कॉल आलेले आहेत की यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून. तर आज आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपण यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे हरभरा पेरणीविषयी. तर त्यावेळेस पण आपण बरेचशा वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं होतं की विल्टिंगची समस्या जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही ज्यावेळेस पेरणी करता त्यावेळेस त्याला जे बियाणं असतं त्या बियाणाला बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं असतं. परंतु त्यामध्ये अशा बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा प्रश्न होता की आम्ही बीज प्रक्रियाही केली आहे, परंतु आमची जी काही म्हणजे हरभरा उमळण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण जास्त आहे. तर असेल तर त्याकरता काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आज. त्याकरता कोणती औषधं आहेत आणि ते तुम्हाला कशाप्रकारे सोडायचे आहेत. तर यामध्ये सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर बरेचसे शेतकरी मित्र विचारतात की औषध हे पाण्याद्वारे सोडवावे अथवा फवारणी करावी. तर त्यांना आपण सांगू इच्छितो, तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही ज्यावेळेस हरभऱ्याला पाणी देणार आहात त्यावेळेस तुम्ही ते पाण्याच्या म्हणजे पाण्याद्वारे ते औषध जे काय ते तुम्ही सोडू शकता. आणि तुमच्याकडे जर ड्रीप वगैरे असेल तर अतिउत्तमच आहे, तुम्ही ड्रीपद्वारे पण ते औषधं सोडू शकतात. तर आता ते औषधं कोणते आहेत, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कसं सोडायचं आहे, काय वगैरे आपण त्याबद्दल माहिती पाहूयात. जसं की आता आपण औषध या ठिकाणी आणलेले आहेत आणि आता आपण पाणी देण्याचं आपलं हरभऱ्याला तिसरं पाणी देण्याचं शेवटचं काम चालू आहे. आणि त्या पाण्यामध्ये आपण ही औषधं सोडून म्हणजे जे काय आपलं विल्टिंगचं प्रमाण आहे त्यावरती नियंत्रण करणार आहोत. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहिलं तर हे सिस्टमिक फंगिसाईड या कॅमॉक्सिल नावाचं हे आहे. याचं नेट कंटेंट वजन जर पाहिलं तर हे अर्धा किलोचा पुडा आहे, म्हणजे 500 ग्रॅमचा. तर हे आपल्याला जर आपलं प्रति एकर म्हणजे आपलं 1 एकर क्षेत्र आहे तर याच्याकरता 750 ग्रॅम लागणार आहे. तर त्याकरता आपण अजून एक सेम दोन्ही जे काही पुढे आहेत ते आणलेले आहेत. हा 250 ग्रॅमचा आणि हा 500 ग्रॅमचा, टोटल 750 ग्रॅम हे लागणार आहे आपल्याला कॅमॉक्सिल नावाचं हे सिस्टेमिक फंगिसाईड. आणि दुसरं आपण पाहिलं याला जर याच्यामध्ये दुसरं कॉम्बो जे काही औषध आहे तर हे ओकोविट नावाचं औषध आहे. आणि याच्यामध्ये कंटेंट जर पाहिला तर सल्फर याच्यामध्ये 80% WDG हे कंटेंट, म्हणजे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाईड आणि सल्फर याच्यामध्ये 80% आहे. आणि स्पर्शीय फंबुदीनाशक नावाचं हे औषध आहे. तर याचं वजन आपण जर पाहिलं तर हे 1 किलो वजन आहे याचं. याच्यामध्ये 1 किलो हे सॉलिड टाईपमध्ये आहेत औषधं. तर हे आपल्याला तुमचा जो काही पंप असेल त्या पंपाच्याद्वारे पण तुम्ही सोडू शकता अथवा फवारू शकता. पण रिझल्ट जर लवकर घ्यायचा असेल तर आपण एक बॅलर घ्यायचं आहे आपलं 100 लिटरचं अथवा 200 लिटरचं. तर 200 लिटरचं बॅलर तुमच्याकडे जर असेल तर अतिउत्तम आहे. हे तुम्ही हा 1 किलोचा पुडा आणि ते 750 ग्रॅम हे टोटल त्यामध्ये टाकून सर्व एकत्रित करून ज्या ठिकाणी आपण पाणी देत आहोत त्या पाण्यातून तुम्ही हे सोडू शकता. आणि त्या म्हणजे जे आपला हरभरा पीक आहे त्यामध्ये जी उमळण्याची समस्या आहे त्यावरती आपण नियंत्रण आणू शकता. तर अशा प्रकारचं तुम्ही हरभरा पिकामध्ये हे उपाययोजना करून हरभऱ्यामध्ये जी काही विल्टिंगची समस्या आहे त्यावरती नियंत्रण आणू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात आपण एक नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.